एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर हसेलच नाही लोक 2 वर्ष. धक्का लावायचा नाही, बोलायचं नाही, खोकायचं तर अजिबात नाही. खोकला दाबून मेले पण खोकले नाहीत. आणि हसत हसत जगा. काय गॅरंटी हो? काय गॅरंटी आहे? कशाचीच गॅरंटी नाही. आज आपण तुम्ही मी बसलोय एवढे हसतोय एवढं खरं आहे. उद्या सकाळी काय होईल त्याची गॅरंटी नाही. मग म्हणून एक वाक्य सांगा, टेन्शन फ्री जगणे, रिलॅक्स. आता तुम्ही 2-3 दिवस फ्रेश होणार. कारण आता वाचन कमी झालं. वाचन पेपर वाचायचं बंद झालं. पेपर काय कोणी वाचित नाही. पेपर अजून 2-3 वर्षाला बंद होणार. कोणी इकतही घेत नाही. वाचायला लोकांना वेळ नाही. 5-6 हजाराचं खोकं आहे चालू आहे. त्याच्यामुळे लोकांना इकडं काही वेळ नाही. आणि इकडं काही वेळ नसल्यामुळं आपल्या लोकांना, मग तुम्ही साधं गोष्ट ध्यानात ठेवा. उभा महाराष्ट्र मास्क वापरतो, उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरतो. फक्त एक भिकारी पॉझिटिव्ह निघालेला दाखवा. निवांत 2 मिनिटं वेळ घ्या आणि मला त्या भिकाऱ्याचं नाव सांगा का हा पॉझिटिव्ह निघाला. आंघोळीची त्याची गाठ नाही, साबण तर त्याच्या खानदानीत त्याला माहित नाही, आणि ताजं खाणं तर त्याला कधी मिळालं. मग भिकारी पॉझिटिव्ह का नाही? त्याचं उत्तर आहे का, त्याच्याकडे ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. ह्युमिनिटी जास्त आहे आणि थिंकिंग कमी आहे. आपल्याकडं थिंकिंग हाय, थिंकिंग हाय, हाय थिंकिंग हाय, हाय थिंकिंग. आणि हाय थिंकिंग मुळे ब्रेनची कॅपॅसिटी कमी झाली. आणि मग लोकांनी त्याला नाव दिलं अटॅक. बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? आम्ही विचारत नाही केला. डॉक्टरने सरळ सांगून टाकायचं त्यांना अटॅक आला. आपणही बावळटाने म्हणायचं त्यांना. पण अटॅक म्हणजे काय? जरा एज्युकेटेड लोक आहे, तुम्ही मला उत्तर द्या. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? मी तुम्हाला एका मिनिटात आणून सुद्धा दाखवतो. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पहा आता बसल्या बसल्या खुर्चीवर बसल्या बसल्या लिहून ठेवा.